मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर मनपासाठी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी जाहीरनामा सादर करण्यात आला। भाजपने नागपूर महानगरपालिकेत मागील 19 वर्षात उच्छाद मांडला असून गरज नसताना जनतेच्या करातील प्रचंड खर्च केला। आम्ही सत्तेत आल्यास जाहीरनाम्यातील सर्व वचनांची पूर्तता करू असं आश्वासन काँग्रेस नेत्यांनी दिलं। काँग्रेस पक्षातर्फे नागपूर महानगरपालिका निवडणूक जाहीरनामा सादर करण्यात आला। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते। या जाहीरनाम्यात भाजपनं दावा केलेल्या विकास कामांवर टीका करत हा विकास केवळ कागदोपत्री असून गरज नसताना जनतेच्या कराच्या निधीचा वारेमाप खर्च केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला। 24/7 स्मार्ट सिटी सारख्या प्रकल्पांवर केवळ कागदोपत्री खर्च करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात या योजना सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप केला। मेट्रो, सिमेंट रस्ते हे गरज नसताना करण्यात आलेले प्रकल्प असल्याचा आरोप करत आमची सत्ता आल्यास आम्ही जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनांची पूर्तता करू असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं। या 19 वर्षाच्या काळात ज्यांनी आधी जाहीरनामे केले होते, काढले होते, त्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी झाल्या आणि आज खरंच शहरातली जनता संतुष्ट आहे का? कचरामुक्त शहर झालेलं आहे की कचरायुक्त शहर आहे? पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे की नाही शिरत आहे? नळाला 24 तास पाणी आहे की नाही आहे? मोकाट कुत्र्यांमुळे किती जीवघेणा हल्ला झाला आहे? मोकाट जनावरांचा त्रास किती आहे? ग्राउंड्स किती कोणत्या अवस्थेत आहे? बगीचे कोणत्या अवस्थेत आहे? घराचा टॅक्स किती वाढलेला आहे? पाण्याचं बिल किती वाढलेलं आहे? ज्या महानगरपालिकेशी निगडीत ज्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी ही निवडणूक आहे त्यापासून जनता त्रस्त आहे। आज साधा कचरा वेचणेवालासुद्धा जो उचलणारा 500ची नोट घेतल्याशिवाय कचरा उचलत नाही। गटर लाईनची तक्रार करून 15 दिवस झाल्यानंतर त्याला पैसे दिल्याशिवाय तो सर्वसामान्य माणूस हतबल झालेला आहे। आणि अशा परिस्थितीत जर एका पक्षाने 19 वर्ष घालवले आणि लोकांना सोयीसुविधा देऊ शकले नाही तर मला वाटते शहरातली जनताच ठरवणार आहे की त्यांचं काय करायचं। म्हणून काँग्रेस पक्षानं एक जाहीरनामा काढला आहे की जर आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलो तर या जाहीरनाम्यात दिलेली वचनपूर्ती आम्ही करणार आहोत। नागपूरमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपला महापौर बसवेल अशी नागपूरची असणारी परिस्थिती आहे। त्यामुळे मतदारांना आम्ही साथ घालत असताना का मतदान करावं याचा आमच्या जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी जाहीरनामाही वितरित केला आहे। या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आमचा पक्ष कार्यरत राहील हे अभिवचन देखील आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देतो। आणि नागपूरच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जे निवडणुकीची रणनीती जी ठरवलेली आहे ही पण अत्यंत स्वागतार्ह अशी बाब आहे।